सलाम वालेकुम भोसले साहब। भाईजान। हाँ, पैसे का क्या हुआ? हाँ, माझे प्रयत्न चालू आहेत भाईजान, मी करतो काहीतरी व्यवस्था। नुसते प्रयत्न करून चालणार नाहीत भोसले साहब। तुम्ही त्यांचे पैसे परत नाही केलेत तो ते कुठल्याही थराला जाऊ शकतात। मैंने मेरी तरफ से आपको चेतावनी दे दी। आगे आप जाने और आपका नसीब। लेकिन भाईजान, हर्षवर्धन भोसले ओळखतेस ना मला? अरे असं का बोलतोयस? नाही, केस मधनं सुटल्यानंतर तुला फोनही करावं असं वाटलं नाही मला। मला वेळच मिळाला नाही रे। वेळ मिळत नसतो प्रियंका, काढायला लागतो। आणि तू माझ्याकरता वेळ काढायला पाहिजे। कारण या केस मधनं सोडवण्याकरता मी तुला मदत केली, लक्षात आहे ना? माझ्या लक्षात आहे। गुड। मग आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये। आत्ता? कारण नकोय, वाट बघतोय, लवकर ये। तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीस मुडेकर। 4-4 माणसांना बरोबर घेऊन फिरतोस काय? एकटा आहे ना मैदानात, एकटा। मग बघूया कोण कोणाला भारी पडतोय ते। माझी तर भेटायची हिंमतच नाही त्याला। मूर्ख आहेस, मूर्ख। अशाने त्याला असं वाटेल की तू फसवतेस त्याला। तुझ्यावरचा विश्वास उडेल त्याच्या, तुझ्या विरोधात जाईल तो। त्याला तू जाऊन भेटायला हवंस आणि त्याला समजावून सांगायला हवंस की सपाट्यांच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस आणि हे असं केलं तरच तू आणि तो या केसमधून सुटाल, तरच त्याचा विश्वास बसेल तुझ्यावर। मुकाट्याने माझ्या मुलाचे केस धर, नाहीतर खूप महागात पडेल तुला, कळलं? मी महागातलीच कामं करतो कुडेकर। माझी इमानदारी विकत घेणं तुला खूप महागात पडणार आहे। पाणी देऊ नका, खायला देऊ नका, जोपर्यंत आपलं ऐकत नाही तोपर्यंत तुडवा साल्याला। केस लढणार का नाही बोल? एकदा सांगितलं ना नाही म्हणून। अरे नाही काय म्हणतो तुला? लढ, केस लढायला लागल। बोल बोल, माझा यातल्या कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नसताना का गुंतवलंस मला या केसमध्ये, सांग ना। अरे हा सगळा झपाटे वकिलांचा प्लॅन आहे। कसला प्लॅन? हळू बोल, मी हे सगळं त्यांच्या सांगण्यावरूनच करते। हे बघ, त्यांनी कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी ही सगळी युक्ती केली, जेणेकरून त्यांना केसची तयारी करायला थोडासा वेळ मिळेल आणि नंतर ते तुला सोडवणार आहे त्याच्यातून। प्रियंका, हे बघ, मलाही आधी हे सगळं काही माहित नव्हतं। त्यांनी अगदी आयत्या वेळेला मला सांगितलं। पण हे तू तेव्हाच का नाही बोलीस मला? मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट वाढून ठेवलं। तो पण त्याला असं आवडत नाही, त्याला गरमच जेवण आवडतं। हे बघा, त्यांना गरम जेवण आवडत असेल ना तर त्यांनी जेवणाच्या वेळेला घरी यावं, झोपण्याच्या वेळेला नाही। प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते आणि रात्रीच्या 2 वाजता कोणी जेवत नाही। हे बघ, तुला जमत नव्हतं तर मला सांगायचं। मी तुला दादाला फोन करू देणार नाही। सचिनने आपल्याला सांगितलंय ना आपण कुठे होते कोणालाही कळता कामा नाही म्हणून। पण दादाला कळलं तर काय बिघडणार आहे बाबा? नाही, मला ते चुकीचं वाटतंय। सचिनने स्पष्ट बजावलंय की असं काही केल्याने आपल्या जीवाला धोका आहे म्हणून। मग कशाला विषयाची परीक्षा घ्या? तुझं माझं जाऊ दे, पण निदान शार्दूलसाठी तरी आपण असं करता कामा नाहीये। दिव्यानीसाठी काही आणायचं आहे का? नाही नाही, काही नाही। बर, येतो जा। हो, हीच वेळ योग्य आहे। राजेश सरांना बोलावून घ्यायला हवं, म्हणजे साधारण माझ्याही लक्षात येईल की ते कसे आहेत, अंतरासाठी ते योग्य आहेत की नाहीत। पुन्हा बिचारीच्या आयुष्याची फरफट नको व्हायला। आणि जर ते तिच्यासाठी योग्य असतील तर मग बाबांशी बोलीनच। त्यांना बोलावून घ्यायला हवं।